मित्रांनो, देहू ते पंढरपूर मार्गावर गेल्या वर्षापासून संपूर्ण मार्गावर ही मोठी पूजा आपल्या बरोबर आहे, जी रांगोळी काढत असते आणि ठिकठिकाणी रांगोळी काढत असते। या रांगोळीमध्ये गेल्या वर्षी 2 रेकॉर्ड हिने केलेले आहेत। एक तर देहू ते पंढरपूर 340 रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि एका मिनिटामध्ये 15 फुटी रांगोळी काढलेली होती। एका मिनिटामध्ये आपण 36 स्क्वेअर फुटाची रांगोळी काढली होती। वाडीमध्ये 36 स्क्वेअर फुटाची रांगोळी काढली होती आणि 1 नाही 2 नाही तर 3 विश्वविक्रम नावे केले होते। आता या वर्षी सुद्धा आता तू या पालखी सोहळ्यामध्ये आहेस, यावेळेस काय वेगळं करणार आहे का? हो, यावेळेस जसं की तुम्ही बघतात की मागच्या वेळेस फक्त माझ्या डिझाईन्स होत्या, मी समाज प्रबोधनाच्या रांगोळ्या केलेल्या, परंतु यावेळेस अतिशय वेगळी अशी संकल्पना घेऊन वारीला आली आहे आणि त्यातली ही पहिली संकल्पना एक रांगोळी शहीदांसाठी, ज्यांनी आपल्या देशासाठी आपलं आयुष्य झिजवलं, अपंगत्व पत्कारलं, अशा सर्व भारतीय जवानांसाठी ही आजची ही रांगोळी समर्पित आहे। आता पुढे आणखीन काय काय तुझ्या डोक्यात आहेत? अजून आतापर्यंत आम्ही आलोय ना सर, तर तेव्हापासून आम्ही व्यसनमुक्ती, मराठी शाळा वाचवा, आपली मराठी टिकवा या विषयाच्या रांगोळ्या बनवल्या, माझी वसुंधरा बनवली, वृक्ष लागवडीच्या रांगोळ्या बनवल्या आणि ही आजची 4थी थीमची रांगोळी आहे। आणि याच्या पुढे अजून सुद्धा जे ऑपरेशन्स राबवण्यात आले इंडियन आर्मीतर्फे, तर त्याची सुद्धा एक रांगोळी मी बनवणार आहे आणि जे लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या त्या संदर्भातल्या देखील रांगोळ्या करणार आहे। तुझा मोबाईल नंबर, जीपे नंबर सांग। जीपे नंबर 84-83-04-76-12 आहे। पण सर मला आर्थिक मदत नको आहे, मला ह्यावर्षी आपले माननीय माजी आमदार कैलासवासी लक्ष्मणराव पांडुरंग जगताप यांच्या मित्रपरिवाराने आर्थिक भार उचलला। रांगोळी आणि गाडीचं सौजन्य त्यांनी केलं। छोट्या गाडीचं सौजन्य आहे ते सुरेखान आणि भोर मनसरच्या अर्थात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांनी मला सौजन्य केलं, त्यामुळे मला आर्थिक मदतीची अपेक्षा नाही। मित्रांनो, या पोरीला गेल्या वर्षी आपण आवाहन केलं होतं की आर्थिक मदत, कारण गेल्या वर्षी काही सोय झाली नव्हती। त्यानंतर हिचे जे रेकॉर्ड झाले ते रेकॉर्ड बघितल्यानंतर अनेक जण या वारीमध्ये तिला मदत केलेली आहे आणि त्यामुळे आता ती म्हणते आर्थिक मदत नका करू, पुढच्या वर्षी असेच काही उपक्रम असतील तर त्याला नक्की मदत करा। आणि पूर्ण वारीमध्ये आपण हिला भेटणार आहोत, काय काय ठिकाणच्या संकल्पना आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत। आणि अजून मला हे सांगायचं की ज्यांनी मला मदत केली त्यांचे मी शतशः ऋणी आहे आणि त्या सगळ्या मदतीचा अजून जास्त पद्धतीने मला किती चांगलं समाजाला देता येऊ शकतं, वारकऱ्यांना देता येऊ शकतं आणि महाराष्ट्रापर्यंत मला विविध संकल्पना पोहोचवता येऊ शकतात, तर त्याचंच हे एक उत्तम उदाहरण तुमच्या। धन्यवाद। या संपूर्ण देहू ते पंढरपूर मार्गावर जी रांगोळी काढते, ही रांगोळी काढणारी मुलगी गेल्या वर्षापासून आपल्या बरोबर आहे आणि रांगोळीची वारी ही या त्याच्या रांगोळीमधनं दाखवत असते। संपूर्ण पालखी मार्गावर ही रांगोळी काढत असते आणि पंढरपूरपर्यंत या संपूर्ण रांगोळ्या ज्या आहेत या ती आपल्याला पूर्ण पालखी मार्गावर काढत असते। या ठिकाणी आलेल्या सर्व वारकरी आलेल्या सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व वारकरी स्वागतम सुस्वागतम। ठिकाणी आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे भारतीय जनता पक्षाकडनं सहर्ष स्वागत। उषाताई जगताप या ठिकाणी तुमची वाट दिशेने त्यांना भेटायचं। या ठिकाणी आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे तुमची वाट बघत आहेत। आलेल्या सर्व स्वागतम। आलेल्या
स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे या ठिकाणी आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे माननीय सिद्धार्थ शिरोळे